नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनात दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनात दाखल झालेले आहेत। कालच लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि त्यानंतर आता एनडीएचे आकडे सुद्धा हाती लागलेले आहेत आणि आता नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झालेले आहेत। त्यामुळे आजच ते सत्ता स्थापनेचा दाखल करणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? श्वेता, अगदी बरोबर आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ जो आहे तो 16 तारखेला संपणार आहे। पण त्यापूर्वी आताचा जो पंतप्रधान पदाचा कार्यकाळ आहे त्याचा राजीनामा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन आपला राजीनामा जो आहे तो त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहे। खरं तर आज संध्याकाळी एनडीएची बैठक होणार आणि त्या बैठकीमध्ये नवा नेता निवडला जाईल आणि नवीन सत्ता स्थापनेचा दावा पुन्हा एकदा केला जाईल। पण त्यापूर्वी 5 वर्षाचा जो कार्यकाळ होता त्या कार्यकाळाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्द करेल। अर्थातच ही सगळी प्रोसेस आहे आणि त्यानुसार जर आपण बघायला गेलो श्वेता, तर काही काळासाठी जोपर्यंत नवीन पंतप्रधान शपथ घेत नाही तोपर्यंत हंगामी पंतप्रधान म्हणून देखील काळजीवाहू पंतप्रधान म्हणून देखील आता नरेंद्र मोदी हे कार्यभार जे आहेत ते सांभाळणार असतील आणि राष्ट्रपती तशी त्यांना विनंती करत असतात आणि ते एक सगळी फॉर्मॅलिटीची पद्धत आहे आणि त्यामुळं आता पंतप्रधान आपला राजीनामा जो आहे तो राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्द करतील। आपल्याला माहिती श्वेता, काही वेळापूर्वी कॅबिनेटची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा झाली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला राजीनामा सादर करतील। अगदी धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आता राष्ट्रपती भवनामध्ये दाखल झालेले आहेत। आपला पंतप्रधान पदाचा राजीनामा ते राष्ट्रपतींकडे